गजर माऊलीचा, गजर माऊलीचा याजसाठी केला होता टास, दबलाय थोडस मोकळा. याजसाठी केला होता टास, खुंटलिया धावा तृष्णेचिया. कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाममंगळाचे तिने गुणे. आता निश्चिंतीने पावलू विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारे खेळी मिळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. मुक्ताबाईन त्रिभुवन पावन, मुक्ताबाईन त्रिभुवन पावन. याजसाठी केला होता टास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तनासाठी चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे महान संत आणि संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज तुकोबरायांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आपण आज या कीर्तनासाठी निवडलाय. या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार आपल्या या पवित्र श्री क्षेत्र तळवाडी या नगरीमध्ये कैलासवासी रखमाबाई दत्तात्रय सांगळे आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सर्व सांगळे परिवार, त्याच्यामध्ये 3 मुलं आहेत. पहिला मुलगा आहे आनंदा दत्तात्रय सांगळे, दुसरा मुलगा कैलासवासी बाळासाहेब दत्तात्रय सांगळे, तिसरा मुलगा आहे मोहन दत्तात्रय सांगळे
असे 3 मुलं आहेत आणि 3 मुली आहेत. त्याच्यातली पहिली मुलगी मीराबाई बाळासाहेब कातकडे, दुसरी मुलगी मंजुळाबाई मधुकर सानप आणि तिसरी मुलगी आहे सरला उत्तम दौंड. असा हा त्यांचा सगळा सर्व सांगळी परिवार. आणि या परिवाराच्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज हा सुंदर असा 1 दिवसाचा कीर्तनाचा सोहळा, नामयज्ञ सोहळा या ठिकाणी करण्याचा सुंदर असा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, ज्यांच्यामुळे या ठिकाणी मलाही कीर्तनाला येण्याचा योग आला. महाराष्ट्रातील एक सगळ्यांचे आवडते व्यक्तिमत्व, महाराष्ट्रभर जेवढे कीर्तनकार आहेत, जेवढे फेमसचे असतील, महाराष्ट्रभर जेवढे काही कीर्तनकार कीर्तन करतात, हे सगळे कीर्तनकार ज्यांच्यावरती प्रेम करतात, असे आपल्या सगळ्यांचे लाडके असणारे माझ्यावरती बंधुवत ज्यांचं निस्वार्थ प्रेम आहे, असे हरिभक्तपरायण आमचे दशरथ भाऊ सांगळे. आणि भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन करण्याचा सुंदर असा योग आहे. एक निस्वार्थ त्यांचं आमच्यावरती प्रेम आहे. कीर्तनकार असतील, वादक असतील, गायक असतील, जेवढे काही वारकरी असतील, या वारकऱ्यावरती, संप्रदायावरती, ज्ञानोबरायावरती, तुकोबरायावरती, निवृत्तीनाथ महाराजावरती ज्यांचं अत्यंत अंतकरणापासून प्रेम आहे, भावना आहे, श्रद्धा आहे, असे आपल्या सगळ्यांचे लाडके आमचे दशरथ भाऊ. आणि भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे. नेहमी करता मला फोन करतात कीर्तनासाठी, मीही त्यांना कधी नाही म्हणत नाही. असं एक प्रेमसंबंध असतात. आणि आपल्या निफाड तालुक्यामध्ये दशरथ भाऊमुळेच माझे कीर्तनं जेवढे काही होतात ते होतात, की त्यांचं एकदम प्रेम आहे, भावासारखं सगळ्यावरती प्रेम करतात. दिनेश महाराज काय, ऋषी महाराज काय, दानवे महाराज काय, चिंतामण महाराज काय, संतोष महाराज काय, विशाल महाराज काय, सगळ्यांवरती एकदम प्रेम आहे भावासारखं. आणि प्रेम सोबत येतं बघा, पैसे सोबत येत नाहीत, रोज पैशातलेच माणसं आहेत आम्ही, आहे की नाही, पण सोबत काय येतं ना, ते प्रेम येतं, आहे की नाही. प्रेमाची तो ऐसे जाती सर्वस्वासी मुखावी. आपलं काम सोडून, आपला उद्योग सोडून, आपली शेती सोडून त्या ठिकाणी परमार्थाची वाटचाल चांगल्या पद्धतीने करतात. नाही तो कोण येतो, कोण येते घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. मिनिट सुद्धा माणूस कुणाच्या घरी चहा प्यायला उभा राहत नाही. पण निस्वार्थ भाव आहे आमच्या दशरथ भाऊंचा. आणि भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे. कीर्तनाला टाळ घेऊन उभा आहेत, आनंद वाटतोय, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. ही सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं नाव घेतलं तर कीर्तनाचा वेळ इथंच होऊन जाईल. पण प्रामुख्याने ज्यांनी पहिली चाल म्हटली, आमचे अतिशय जिवलग मित्र, महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट, गोड ज्यांचा आवाज आहे, गोड ज्यांचा स्वभाव आहे, असे आमचे परममित्र बंधू संपत महाराज दानवे. काय गोड आवाज आहे, वाह! संपत महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या मागे ज्यांनी चाल म्हटली, खानगाव तडीला सुद्धा होते, फार गोड गायक आहेत, फार सुंदर. आमच्याकडे जर आले मराठवाड्यामध्ये कधी तुम्ही गंगथडीला, तर बंडूबुवा गुळेगावकर होऊन गेले, आहे की नाही. तर त्यांचीच कॉपी बरं काही, एकदम दिसायला आवाज बिवाज छान, एकदम गोड, फार सुंदर आवाज आहे आणि सुंदर स्वभाव आहे. आमचे जिवलग भजन सम्राट चिंतामण महाराज सानप महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. ही सर्व विद्यार्थी महाराज मंडळी ज्यांच्या संस्थेतील असतील त्या महाराजांनाही वंदन करतो. इकडे आमचे विनेकरी महाराज आहेत, आमच्याकडे सप्ताहाला असतात ते 8 दिवस आमच्या गावी. तर महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. फार सुंदर नाचतात, नाचलं पाहिजे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. महाराजांनाही वंदन करतो. दोन्ही बालदार चोपदार, तुम्ही भाले घेऊन आले म्हटलं आता मग काय खरं नाही. फार सुंदर बरं का, हा सगळं करतो. बस लोक त्यासाठीच घेतात कीर्तन. बस दोन्हीही बालदार चोपदार, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. फार सुंदर साऊंड आहे आमचे श्रीराम साऊंड, फार छान लावलंय पोरांनी. पारमार्थिक आहेत, कपाळाला गंध आहे. ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्मात जन्म घेतला त्या प्रत्येकाच्या कपाळाला गंध असला पाहिजे, ही आजच्या कीर्तनाची प्रार्थना आहे बरं का. म्हणून दादा तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. नाशिक जिल्ह्यात आल्यानंतर साऊंडचा काही चिंता पडत नाही बरं का कधी. फार सुंदर साऊंड असतात. काल बी संगमनेरला कीर्तन होतं, फार छान. साऊंडच्या बाबतीत चॅलेंज नाही. जी वादक गाजली का नाशिक जिल्ह्यातली, सोशल मीडियावरती केवढा बी पकवाजा असू द्या महाराष्ट्रातला, यांचीच पकवाजा ऐकतोय सध्या. असं गाडीत चांगला साऊंड असावा आणि गाडीत यांचा पकवाज लावावा, वेगळा डीजे लावण्याची गरज नाही. असं ताकदीचे वादक आहेत महाराज हे सगळे. पण फार सुंदर बरं का दादा, तुम्हाला हे धन्यवाद देतो. परत इकडून जे मृदंगावरती आहेत, मृदंग सम्राट, मृदंग विशारद, मृदंगाची महामेरू, काय पदवी द्यावी या माणसाला. सहसा आम्ही कोणाच्या पकवाजाला लवकर अट्रॅक्ट होत नाही महाराज. असं
मला एखाद्याचा पकवाज खेचल्या जात नाही लवकर. मी एखाद्या पकवाजावर असा फिदा होत नाही लवकर, कारण की मी त्यातला आहे. असं होत नाही लवकर, मी त्याच्याकडे असं जात नाही. पण हे दोघं बी गुरुबंधूत आमचे. काय ते दिवशी आळंदीत पकवाज वाजवलं महाराज या माणसानं. असं बघत होतो मी नुसता 2 तास. रमेश महाराज गोरे गुरुजींच्या संस्थेवर समाधी सोहळ्याच्या कीर्तनात काय हाताची ठेव नाही. व्हिडिओवरती त्यांना पकवाज वाजवताना मी पाहायचो, पण लाईव्ह पकवाज वाजवताना पाहितलं त्या दिवशी जी हाताची ठेवण असते पकवाज वाजवताना, ती और आहे या माणसाची. एकदम सॉफ्ट हात आहे. गुरुजी म्हणायचे जसा हात तसा माणसाचा स्वभाव असतो. हे खरं आहे बरं का. जसा पकवाजाला हात असतो ना तसा स्वभाव आहे. काय 2 गुण एका ठिकाणी कधीच नसतात. एखाद्याकडे लग्गीबाज असन तर सरपटी बाज नसतो, आणि एखाद्याकडे सरपटी बाज असन तर लग्गीबाज नसणार. पण सरपटी बाज आणि लग्गीबाज बी ज्यांच्याकडे पाहायला मिळतो ते आमचे दिनेश महाराज. आणि मला स्वाभिमान वाटतो की ती माझे गुरुबंधू आहेत. आमचे ऋषी महाराज दिनेश महाराज हे दोघंही गुरुबंधू आहेत. पंडित गुरुवर्य केशव महाराज जगदाळे गुरुजी यांच्याकडे मृदंगाचे धडे घेण्याचं काम करतात. काय महाराज मृदंग क्षेत्रामध्ये नाव गाजवलं या मंडळीने. त्याच्यामध्ये इकडं आपल्या नाशिक जिल्हा भूषण आमचे परममित्र आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण मृदंग सम्राट दिनेश महाराज मोजाड महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. इकडून आमचे गुरुबंधू मृदंग सम्राट मृदंगाचे एकदम बादशाह हे नगर जिल्ह्याचं भूषण आहे बरं का. फार सुंदर आमचे ऋषी महाराज. एकाच पेटीजवळ पेटी होती आमची, पण मी परत कालांतराने आळंदीला कीर्तनाच्या अभ्यासाकरता गेलो आणि ऋषी महाराजांनी संस्था सोडली. त्यांचं लग्न झालं आणि माझं लग्न झालं. त्यांचं कल्याण झालं आणि माझं कल्याण झालं. काय वाजवू नाही महाराज. आज हे दोघं वाजवायला म्हटल्यानंतर आनंद असं वाटते पकवाजच ऐकत एकदम बसावा, इतकं छान. फार सुंदर दर्दी माणसं आपण सगळे नाशिक जिल्ह्यातले. त्याच्यापैकी आमचे मृदंग सम्राट हरिभक्तपरायण ऋषी महाराज फटांगरे महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि इकडे आमचे रासने गुरुजी. वा गुरुजी, तुमच्याकडे पाहिल्यावर असं वाटत नाही की एवढे तयार आहेत तुम्ही, आहे का नाही. पण एकदम तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी का. काय तयारी महाराज. कोणता राग म्हणा, कोणती चाल म्हणा, काही म्हणा, एकदम सॉफ्ट हात आहे त्यांचा. फार सुंदर. गुरुजी तुम्हाला ही वंदन करतो. फार गोड. सगळ्यांच्या चरणी पुनः एकदा नतमस्तक. आमच्या दादांचा कॅमेरा आहे हा गजर माऊलीचा. हे यूट्यूबला चॅनल आहे त्यांचं. त्या दादांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. यांच्या थोड्या पकवाजाच्या क्लिप काढा, टाका. माझ्याही थोड्या कीर्तनाच्या काढा, यांच्याही थोड्या गायनाच्या काढा, आणि हे संप्रदायाचा प्रसार प्रचार महाराष्ट्रभर होऊ द्या, हीच कीर्तनाची विनंती आहे. या परिवारावरती प्रेम करणारे सगळे, त्यांचे आप्तिष्ट सगळे, त्यांचे पाहुणे सगळे, सोयरे, पुरुष मंडळी, माता माऊली, गावकरी मंडळी, सगळ्यांना वंदन करतो. आणि आपल्या अभंगाला चिंतनाला सुरुवात आमच्यासोबत आलेले आमचे विनोद महाराज, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. चिंतनातला अभंग जगद्गुरु तुकोबा राहायचा आहे. आणि महाराज या अभंगातून आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला. काय बघा, अभंग सोपा आहे, साधा आहे, सरळ आहे. वर्षश्राद्धाचं कीर्तन असलं, पुण्यस्मरणाचं कीर्तन असलं की महाराज, प्रत्येक जण महाराज हा अभंग घेतात. त्याच्यासाठीच लिहिलंय असं काही नाही, पण समर्पक आहे का नाही. फार सुंदर. महाराज या अभंगातून आम्ही आमच्या जीवनात अट्टहास केला. ऐका बरं का, अट्टहास या शब्दाचा सोपा अर्थ आहे प्रयत्न केला. नीट आहे का बरं का. मृत्यू लोकातला एक नियम आहे. या मृत्यू लोकात आल्यानंतर प्रयत्न करावाच, केलाच पाहिजे. सकारात्मक आहे. तुम्हाला जर साध्यापर्यंत पोहोचायचं असेल, ऐका, तुम्हाला काही ना काहीतरी एखाद्या वेळेस मिळवायचं असेल तर त्याला प्रयत्न करावा लागतो. प्रयत्नाशिवाय काही मिळत नाही. प्रयत्नच नाही केला तर नाही पिटी वाजवता येणार. प्रयत्नच नाही केला तर यांच्या दोघांसारखा तयारीचं मृदंगत नाही तुम्हाला वाजवता येणार. प्रयत्नच नाही केला, नाही शिकलं तर तुम्हाला ते बटणं फिरवता येणार नाही. बास काय, ट्रबल काय, इको काय, मला एवढं माहीत नाही त्याच्यातलं, पण ते तुम्हाला ती टॅक्टिस जमणार नाही. प्रयत्नच नाही केला तर शेतीमध्ये पीक चांगलं येणार नाही. काही काही शेतकऱ्यांची बोंब आहे, बुवा शेतीत काहीच उरत नाही. पागल, खाऊन झोपायला ना तू. खाऊन झोपल्यावर काय उरण शेतीमध्ये. आमच्याकडचे लोक म्हणतात बुवा शेतीमध्ये काहीच नाही. नाशिक जिल्ह्यात ही बंगल्याची बंगली उभा केली लोकांनी. हा आशीर्वाद शेतीच आहे. कष्ट करावं लागतं, त्याला प्रयत्न करावं लागतं, आहे की नाही. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलेलं आहे. मृदंग वाजवायचा आहे, प्रयत्न करावं लागतं. क्षेत्र कोणतंही असू द्या,
डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागतो, इंजिनियर व्हायचं असेल अभ्यास करावा लागतो, कीर्तनकार व्हायचं असेल अभ्यास करावा लागतो. कमीत कमी एक टिपणाचं का व्हायना पण अभ्यासच करावा लागतो ना. हे महत्वाचं, वाचावंच लागतं, लिहावंच लागतं, त्याला पाठच करावं लागतं. अभ्यासाशिवाय काय होत नाही. महाराज म्हटले कारण अभ्यास तुका म्हणे, हो कारण अभ्यास तुका म्हणे, हो कारण अभ्यास तुका म्हणे, हो कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. संतोष महाराजांसारखा कीर्तनकार जर दिनेश महाराजांच्या पकवाजावरती फिदा होतोय तर त्यांनी त्याच्यासाठी प्रॅक्टिस केलेली, रियाज केलेला आहे. पकवाज वाजवणं म्हणजे सोपं नाही. लोकांना महाराज लोकांचे कपडे दिसतात, जॅकेट दिसतं, पकवाज दिसतो, टोपी दिसते, चष्मा दिसतो, इकडे टार्चचे कपडे दिसतात. पण ते वक्ते बाबा म्हणायचे एवढाच चांगला मृदंग वाजवण्याकरता घासावं लागते, कुणाची कामं नाहीत. सायसाची फळा बैसलिया, सायसाची फळा बैसलिया, सायसाया बैसलिया, सायसाया बैसलिया. ओ ये मुनी अंतरी राहिल गोपाळ, ये मुनी अंतरी राहिल गोपाळ, ये मुनी अंतरी राहिल गोपाळ, ये मुनी अंतरी राहिल गोपाळ. ओ सायासाचे फळ बैसलिया, सायासाचे फळ बैसलिया, सायासाचे फळ बैसलिया, सायासाचे फळ बैसलिया, बैसलिया. फळापर्यंत जायचं असन सायास करावा लागतो, कष्ट करावं लागतं, प्रयत्न करावं लागतात, अभ्यास करावा लागतो. खरं सांगू तुम्हाला, इथं आल्यानंतर प्रत्येक माणसानं अभ्यास केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, सायास केले पाहिजेत, कष्ट केलं पाहिजे. शब्द एकच आहे. नंतर आया ए तळवाडी कळते ना, आया खाया सोया गया. बोले तो क्या किया, कुछ नहीं किया. हे त्याच्यासाठी नाही, हे काही ना काहीतरी करण्यासाठी. हे औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, ये बात है, वाह. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. बन मन नारायण, भज 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 मन नारायण. वा चिंतामण बाबा, काय सुंदर आहे. जोरात वाजव. जोरात जोरात वाजव का? असं जोरात वाजवायचं. क्या बात आहे, काय सुंदर आहे. हे फुकट खाण्यासाठी नाही, हे औटात का मानव देह अल्लाने तुझ दिया.
ऐका बरं, फार सुंदर आहे. घरी घेऊन जा. ऋषी महाराजासारखे, दिनेश महाराजासारखे तयार वादक जर कीर्तनाला असतील तर नाही या आनंदाशी जोड. ऐका बरं, फार गोड आहे. औटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. औटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया महक समाना खोया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया नाक समाना खोया. कमल मुकराम भजन गोपी, कमल मुकराम भजन गोपी, कमल मुकराम भजन गोपी. ए औटा हात का मानव देह अल्लाने औटा हात का मानव देह अल्लाने दिया. ओ खाया पिया, खाया पिया, खाया पिया सुख से सोया समाना खोया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया समाना. भज मन नारायण, अरे वाह, भज मन नारायण, ओ भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण. याच्यापेक्षा स्वर्ग काय असतो? लोक म्हणतात काही नाही स्वर्गात जायचं आपल्याला. स्वर्ग हेच आहे, दुसरा स्वर्गच नाही. एखादा गेला बा स्वर्गात तर द्या तिथून मिस कॉल. 100% सांगतो, याच्यापेक्षा भारी स्वर्ग तिथं बी नसणार आहे. अहो तेच आस करता तिकडे यायच. काय कुठे जायचं कुणाला स्वर्गात? जिवंतपणी परमार्थ करा, कपाळाला गंध लावा. या मंडळींचं गायन पकवाज आहे का बाबा? ह्योच खरा स्वर्ग आहे. चला, आल्यानंतर काही ना काहीतरी करावं लागतं. नीट ऐका, पहिल्या चरणासाठी काही ना काहीतरी करा. काय करा तर धर्म अर्थ काम मोक्षानाम यद्य गोपी न विद्यते आजा गलस्थल शैव. काहीच नाही केलं तर उत्तर आहे तस्य जन्म निरर्थका. माणसाची जिंदगी काहीच कामाची नाही जर तुम्ही काहीच केलं नाही तर. काही ना काहीतरी केलं पाहिजे. आता तसं पाहायला गेलं ना, माणसाचं जीवन फार कठीण आहे. आपल्याला इथे इच्छा नसली तरी यावं लागतं. नाही बुवा इच्छा येण्याची तरी यावं लागतं. इच्छा नाही इतर राहण्याची. लयच भावकी ताण देते, सोयरे ताण देतात, गावकरी ताण देतात, तालुक्यातले लोक ताण देतात. किती चांगलं वागा, लोक नाव ठेवतात. नाही तरायची इच्छा तरी राहावा लागतं. इच्छा नसली तरी राहावा लागतं. खरं सांगू का? आणि इच्छा नसली तरी एक ना एक दिवस माणसाला जावं लागतं. अगा कर्मी जे उरावे ते ते सुखदुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहाय का. केले करी माझाले तेजी भोगा, केले कर्म झाले, तेजी भोगाले. केले कर्म झाले, तेजी भोगाले. केले कर्म झाले, तेजी भोगाले. मेले उपरले, मेले ऐसी हरी मुखी गाता, हर बली चिता. हरी मुखी गाता, हर बली चिता. उपरले ऐसे हरी मुखी गाता, हर बली चिता. हरी मुखी गाता, हर बली चिता. हर बली, हर बली चिता. काय सुंदर आहे. वा, जोरात जोरात जोरात. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. किंवा भोग तो न घडे संचिता वाचूनी, करावे ते म्हणे समाधान. कर्म कधी कुणाला चुकत नाही. नीट ऐका, नामा म्हणे कर्मरेखा देवाधिका चुकेना किंवा ब्रह्माधिका चुकेना. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला. कर्मे रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीतादेवी. कर्माच्या बाबतीत टोकाची उदाहरण आहेत आणि कर्माच्या बाबतीत आपण चिल्लर आहेत.
नीट आहे का बरं का? कर्म कुणाला सुट्टी देत नाही महाराज, देवाला सुद्धा नाही. तुम्ही आम्ही चिल्लर आहे. आलात तुम्ही कीर्तनाला, चांगले ऐकणारी माणसं आहेत. नाशिक जिल्ह्यातले रामायणातील भाव फार सुंदर आहे. कर्म कधी कुणाला सुट्टी देत नाही. रामप्रभू वनवासाला निघाले, फार सुंदर भाव आहे. दृष्टांत घरी घेऊन जा, पहिले चरण कळल. 14 वर्षाचा वनवास आहे. आई वडिलांच्या आज्ञेने स्वीकारला, जायचं ठरवलं. पण जाता जाता मनात एक विचार आला, 14 वर्षाकरता जर वनवासाला जायचं असेल तर ज्या आईने मला जन्म दिलाय त्या आईचं दर्शन मला 14 वर्षाकरता होणार नाही. म्हणून रामप्रभू कौशल्या मातेच्या सदनी जातात आणि आपल्या आईचं दर्शन घेतात. दर्शन घेतल्यानंतर कौशल्या माता म्हणते, रामा बाळा कुठे निघाला? म्हणे, मा मी वनवासाला निघालो. रामा तू एका सार्वभौम राजाचा मुलगा आहे. रामा तू रघुनंदन आहे. तुझ्यासारख्या सार्वभौम राजाच्या मुलानं, रघुनंदनानं वनवासाला नाही गेलं पाहिजे. रामा रामा अरे जगाचे कष्ट उठवणारा, झेलणारा, हातात घेणारा तू येस. तू वनवासाला गेलास तर काय होईल? काय सुंदर आहे भाव आहे. सबके कष्ट मिटाने वाली, क्यों आ सबके कष्ट उठाने वाली, कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिय, बन को जाते हैं एक राजा के राज दुल्हारे, ओ बन बन फिरते मारे मारे, होनी होकर रहे परम गति, यहाँ सभी जन आते हैं बिदना तेरे लेख किसी को समझना आते हैं जन जन के प्रिय राम लखन सिय, बन को जाते हैं. जावा लागन मा, मला जाऊ दे. नाही रामा नाही गेलं पाहिजे. आई सांगते ना, ऐका बरं, कर्म कधी कुणाला चुकत नाही. पहिलं चरण कळेल. जाऊ नको रामा, ज्या आईने जन्म दिलाय ती आई सांगते. पण नाही मा, जावा लागल ग. रघुकुलाची परंपरा आहे मा, जावा लागल. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर बचन न जाये मा. जावा लागल मला, जाऊ दे मला वनवासाला. कौशल्या मातेच्या लक्षात येतं, मुलगा काही ऐकत नाही. रामा जायचं तुला, जा. पण तू वनवासाला चालला ही बातमी भरताला कळू देऊ नकोस. तू वनवासाला चालला ही बातमी लक्ष्मणाला कळू देऊ नको. म्हणजे मग असं कसं कळणार त्यांना? अरे लक्ष्मणाला कळली तर लक्ष्मणाचा स्वभाव, लक्ष्मणाचा अवतार शेषाचा आहे. जगाला मोठी झागण्याची ताकद लक्ष्मणाची आहे. रामा भरताला ही बातमी कळली तर भरताचा अंतकरण साधूच आहे. फार सुंदर भाव आहे. घरी घेऊन जा, प्रवास सफल होईल माझा. कळू देऊ नको रामा. पण काही क्षणात बातमी लक्ष्मणाला माहीत झाली. लाल बुंद डोळे झाले लक्ष्मणाचे, अंग थरथर कापायला लागलं. ज्या भावाला, ज्या दादाला उद्या मी राजगादीवरती पाहणारे, सिंहासनावरती, तो माझा भाऊ जर वनवासाला जात असेल तर हे लक्ष्मण ह्या डोळ्यांनी पाहणार नाही. ताड 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 करत जातात लक्ष्मणजी. रामप्रभू उभा आहे. दादा कुठे निघाले? अरे लखन वनवासाला चाललो. दादा तुमच्यासारख्या सार्वभौम राजाच्या मुलाने वनवासाला जाऊ नये, नाही गेलं पाहिजे दादा. नाही रे लखन, जावा लागल. तुला माहितीये तू क्षत्रिय कुलामध्ये जन्माला आला दादा. क्षत्रियांची परंपरा आहे, प्राण जाए
पर बचन न जाए. प्राण गेला तरी चालेल. क्षत्रियांनी परंपरा कधी मोडायची नसते दादा. क्षत्रियांनी वचन कधी मोडायचं नसतं. जावं लागलं लक्ष्मणा, मला जाऊ दे मला. लक्ष्मणाच्या लक्षात आलं भाऊ काय ऐकत नाही. लक्ष्मणजी म्हणतात जायचंय वनवासाला जा, पण मला माहिती आहे तुम्ही कुणामुळे वनवासाला चालले. त्या प्रभू म्हणतात लक्ष्मणा तुला कोण म्हटलं रे माझ्या वनवासाचं कारण माझा बाप आहे. म्हणे मग नाही नाही मग कोण आहे सांगण्याची वेळ नाही. कधी आलीच वेळ तशी तर सांगेल मी तुला. लक्ष्मणाच्या लक्षात आलं जिथं भाऊ जिथं मालक वनवासाला निघून चालला इथं आपलं इथं काय काम आहे. लक्ष्मणजी निघून जातात भावासोबत. चित्रकूट धामापर्यंत पोस्ट झालेला प्रवास भरताच्या कानावरती पडतो. भरतजी येतात. गोप भवनामध्ये बसलेली कैकई माता आहे. जातात आणि कैकई मातेला म्हणतात मा मी जे ऐकतोय ते खरंय का मा. म्हणे हो भरता तू जे ऐकतोयस ना खरंय. मा मला राजगादी देताना आणि दादाला वनवास देताना खरं सांगू का तुझी जीभ कुणीतरी कापायला पाहिजे होती. तू आई नाहीयेस, तू पापिनी आहेस, तू चांडाळणी आहेस. मला राजगादी देते स्वार्थी कुठली. माझ्या दादाला वनवास देते. हा भरत तुला आजपासून कधी आई म्हणणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव. हा भरत तर तुला आजपासून कधी आई म्हणणारच नाही. पण या जगात तुझं नाव सुद्धा आजपासून कुणी कैकई ठेवणार नाही. म्हणून दिनेश बुवा, ऋषी बुवा, महाराष्ट्रातल्या सगळ्या स्त्रियांचे अनेक वेगवेगळे नाव आहेत. बऱ्याचशा माता माऊल्या इथं आल्यात. तुमचे वेगवेगळे नाव असतील पण इथं कुणाचं नाव कैकई आहे का. नाही सापडणार. हा भरताने दिलेला श्राप आहे. जा श्राप देतात भरतजी आणि राम प्रभूला भेटण्याकरता प्रस्थान करतात. भरत चला रे अपनी भैया को मना. ओ भरत चला रे अपनी भैया को मना. भैया को मनाने प्रभु को मनाने. काय सुंदर भावे. भरतजी निघून जातात. जवळपास जातात. रामप्रभू भरताला लांबूनच दिसतात. ऐका फार सुंदर भावे. कर्म कधी कुणाला चुकत नाही, प्रारब्ध चुकत नाही. प्रभूला भरतजी लांबूनच दिसतात. भरतजी पळत जातात आणि प्रभूच्या पायावरती स्वतःचं डोकं ठेवतात. जसं पायावरती डोकं ठेवतात ना तर डोळ्यातलं पाणी प्रभूच्या पायावरती पडतं. काय सुंदर भाव आहे. प्रभू भरताला उचलतात. भरता किती अट्टास करून आला राजा. कुणा करता आला. दादा तुमच्या करताच आलो ना, माझ्या भावाकरता आलो ना. दादा
तुम्हाला भेटल्यानंतर फार आनंद झाला हो. नाही आनंदाशी जोडा. अरे मग भरता रडतो का? मला भेटून आनंद झाला ना, डोळ्यात पाणी का तुझ्या? म्हणे दादा तुम्हाला भेटल्यानंतर आनंद फार झाला, पण डोळ्यात पाणी एका गोष्टीमुळे हो. म्हणे का? माझ्यामुळे माझ्या दादाला वनवासाला यावं लागलं ना. काय सुंदर आहे, माझ्यामुळे यावं लागलं ना वनवासाला. म्हणे भरता नाही, तुझ्यामुळे नाही हा वनवास. मग वनवासाचं कारण मी नाही. म्हणे नाही भरता. मग कुणामुळे वनवासाला आले? बाबामुळे? म्हणे नाही भरता. मग कुणामुळे? आईमुळे? म्हणे नाही भरता. मग आईमुळे जर वनवास नसेल, बाबामुळे जर वनवास नसेल, माझ्यामुळे जर वनवास नसेल, तर वनवासाचं कारण काय? का आले वनवासाला? कशामुळे आले वनवासाला? काय कारण आहे? एवढी राजगादी सोडून का वनवासाला आलात तुम्ही दादा? कुणामुळे वनवासाला आले? कारण मी नाही, भाऊ नाही, आई नाही, वडील कारण नाही. का आले वनवासाला? रामप्रभू कारण सांगतात. रामप्रभू भरताला म्हणतात, भरता अरे माझ्या वनवासाचं कारण माझा भाऊ नाही. ऐका बरं, माझ्या वनवासाचं कारण माझे वडील सुद्धा नाही आहेत. माझ्या वनवासाचं कारण माझी आई सुद्धा नाही. जिने वनवास दिला तिला माझी आई म्हणण्याची परंपरा रघुकुलाची. हे रामायण आहे. भावानी भावासोबत कसं राहावं रामायण शिकवतं. पत्नीने पतीसोबत कसं राहावं रामायण शिकवतं. तळवाडीकर, पतीने पत्नीसोबत कसं राहावं रामायण शिकवतं. हे शिकण्याची गरज आहे. माझी विनंती, कीर्तनाकडे या, भजनाकडे या. रोज कीर्तन ऐका, रोज भजन करा. भजनाशिवाय कीर्तनाशिवाय महाराज ही शून्य हो. वारकरी संप्रदाय इतका थोर संप्रदाय महाराज. ज्ञानोबराय पाया आहेत. मराठी, कुणबी, माळी, धनगर, तेली, लमाण, वांजा, चुंबार, कुंभार, मार, चाळी, माळी सगळे घेतले माझ्या ज्ञानोबरायांनी. सगळ्यांनी आलं पाहिजे. मिळवली मांदी वैष्णवांची. सगळ्यांनी येऊन परमार्थ करा. हा संप्रदाय शिकण्याकरताय, कीर्तन शिकण्याकरताय. कीर्तन म्हणजे मजा नाही, जोक नाही, टाइमपास नाही. वा झालाय पैसा, लय झालाय, द्या महाराज लोकाला, द्या वादकाला, द्या गायकाला. याच्याकरता कार्यक्रम नसतो, याच्याकरता सप्ताह नसतो, याच्याकरता परमार्थ नाहीये. माझी कीर्तनाची विनंती, परमार्थामध्ये आलं पाहिजे. हे जरा जोपासलं पाहिजे. मगाशी सांगितलं, प्रत्येकाने आपल्या कपाळावरती गंध लावला पाहिजे. शाळेत जाणारा, कॉलेजला जाणारी मुलगी असेल, मुलगा असेल, प्रत्येकाने आपल्या कपाळावरती गंध लावला पाहिजे. एखाद्या पोराला विचारलं, बो का लावत नाही? म्हणजे आमचं मास्तर सांगायचं लावत नाही. कोण मास्तर आहे? आण त्याला माझ्याकडे, मी सांगतो. अरे ज्या हिंदू धर्मात जन्माला आलो त्याचा स्वाभिमान प्रत्येकाला असला पाहिजे. कोणत्याच धर्माला नाव ठेवायचं नाही, पण आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्याचा स्वाभिमान प्रत्येकाच्या अंतःकरणात असला पाहिजे. महाराज हा वारकरी संप्रदाय, हे कीर्तन तेच शिकवतो. आईंच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन हा सांगळे परिवार या ठिकाणी साजरं करतोय. का? पैसे जास्त झाले म्हणून नाही, प्रतिष्ठा वाढवायची म्हणून नाही. अहो, आईला देवाच्या पायाजवळ जागा मिळावी. आपल्या दारात कीर्तन व्हावं, आपल्या दारात भजन व्हावं. भजन कुणाच्या दारात हो? भाग्यवंता घरी भजन पूजन. कुणाच्या घरी कुणाच्या दारी होत नाही. कोट्याधीश लोक आहेत, पण बंगल्यात जा तुम्ही, बंगल्यातलं समाधान पाहायला कधी मिळणार नाही तुम्हाला. साधी झोपडी असू द्या, गरीबाच्या झोपडीत जा, तुम्हाला त्या झोपडीत समाधान मिळेल. विचारा तुम्ही दिनेश महाराजाला, विचारा ऋषी महाराजाला, समाधान कशात आहे? पैशात नाहीये, प्रतिष्ठेत नाहीये. महाराज पकवास वाजवण्यात समाधान, परमार्थ करण्यात समाधान. हे शिकलं पाहिजे. हे रामायण शिकवतो महाराज. नाही भरता, माझ्या वनवासाचं कारण आई नाही, माझ्या वनवासाचं कारण वडील नाही, माझ्या वनवासाचं कारण माझा भाऊ सुद्धा नाही. पूस टोळे. मग दादा वनवासाचं कारण नेमकं आहे तरी काय? रामप्रभू भरताच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि भरताला म्हणतात, भरता पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. फार सुंदर आहे. माय कैकई ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात. अंडरलाईन करा, फार सुंदर आहे. खेळ चालला से माझ्या
संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. फार गोड आहे. रासने गुरुजी पेटी वाजवायलात म्हणून मला सुद्धा आनंद होतोय, थोडं म्हणू वाटते. गदी माडगुळकरांनी लिहिलेलं आणि सुधीर फडकेंनी गायलेलं आहे. शब्द घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल. काय सुंदर आहे. भरतजीला समजून सांगतात प्रभू भरता, जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, अरे दुःख मुक्त जगला कारी, कुणी जीवनात. भरता क्षणिक देवी आहे बाळा, मेळ माणसाचा. लय 140 नी स्पीडनी गाडी चलती समृद्धीवर, चालविणाऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे बाळा, अरे क्षणिक देवी आहे बाळा, मेळ माणसाचा पराधीन आहे. क्या बात है. जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. रासने गुरुजी, दोन ओंड त्याची होते सागरात भेट, दोन ओंड त्याची होते सागरात भेट, एक लाट दोघे तुटता पुन्हा नाही भेट. ए योगात मिलन होती नेमया जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दैव दुःखे भरता, दैव दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र गुरुजीसाठी टाळी. क्या बात आहे. वा, उत्तर एकच आहे. कर्म जर राम प्रभूला चुकत नसेल तळवाडी कर. लय चिल्लर आहेत आपण, आपल्याला कधी कर्म चुकेल. म्हणून खरं सांगू तुम्हाला नाही एखाद्याचं चांगलं करता आलं ना तरी चालेल. घरी घेऊन जा कीर्तन माझं. नाही तुम्हाला एखाद्याचं चांगलं करता आलं तरी चालेल, पण कधी कुणाचं वाटोळ करू नका. नाही तुम्हाला एखाद्या माणसाला चांगलं म्हणता आलं तरी चालेल, पण कधी कुणाची निंदा करू नका. तुम्हाला एखाद्या माणसाला नाही उंचीवर घेऊन जाता आलं ना तरी चालेल, पण उंचीवर गेलेल्या माणसाचे पाय कधी खेचण्याचं काम करू नका. आणि खरं सांगू, लोक स्वतःला लय चॅप्टर समजतात. माझे इतका चॅप्टर जगात कोण नाही. लय गेले असे, लय गेले. तुम्ही जर एखाद्याचं वाटोळ करत असताना तर तुमच्या डोक्यात येईल भाऊ आपण ज्याचं वाटोळ करतो ना, आपण जे करतो ते कुणी पाहत नाही. राजा, जगाच्या नजरेतून चुकचीन पण देवाच्या नजरेतून कधी चुकणार नाहीस, हे तेवढं खरंय. मात्र माझी विनंती तुम्हाला, कर्म चांगलं, ज्याचं कर्म चांगलं आहे ना, खरं सांगतो कडे त्याला देवाच्या मंदिरात जाण्याची गरज नाही. अरे ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर में जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए तो मंदिर वहां बन जाए. माणसाचं कर्म चांगलं पाहिजे. अहो या जगातले कोणतेच साधू देवाच्या मंदिरात नाही. मंदिरातला देव साधूकडे. नामदेव महाराज सुद्धा भजन करायचे, रोज भजन. नामदेव कीर्तन करी
पुढे नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी. पुढे नाचे पांडुरंग सनी मने ज्ञानदेवा बोला कीर्तन नामदेव महाराजांचं सुरू तर रंग भरण्याकरता ज्ञानोबा आहे. काय संप्रदायाची परंपरा आहे महाराज आपल्या. आता एक टिपण बसवलं एखाद्या कीर्तनकाराने नवीन कीर्तनकाराने तर कीर्तनात टाळ घेऊन उभा राहायला तयार नाही कीर्तनकार. हा लाज वाटते त्याला ना. कीर्तन केसरी झालो मी. बर देवाशी वायर कट केली देवानी तुई केसरीचा फार फेसरीच होऊन टाकन. देवय महाराज तू. अरे इथं ज्ञानोबा राय टाळ घेऊन उभा राहतात. आपण राहिलं पाहिजे. आम्ही त्या दिवशी आळंदीला सगळेजण टाळ घेऊन उभा होतो महाराज. ज्ञानोबारायांची सेवा आहे ती. नामदेव महाराजांची सेवा आहे ती. गुरुवर्य निवृत्तीनाथ बाबांची सेवा आहे. मुक्ताबाईची सेवा आहे. काय लाजलं पाहिजे महाराज टाळ घेऊन उभा राहायला. आनंद वाटला पाहिजे. नामदेव महाराजांच्या कीर्तनात रंग भरवायला माझे ज्ञानोबा आहेत. आणि जनी मने ज्ञानदेवा बोला काय सणाबाईचा सुद्धा अधिकार. भजन असं पाहिजे महाराज. काय मंडळी वा. 4च जण आहेत. 1 2 3 4 ह्या चौघाला आणणारा हे वाघ आहे बरं का. हे प्रेमानेच सगळे एकत्र येतात बरं का. आमच्या दशरथ भाऊचं प्रेम आहे. सांगळे परिवाराचं प्रेम आहे. आता हे तशी माणसं लवकर येणारे नाही. ते ताकदीने तयार केलेलं आहे महाराजांनी. पण ते दशरथ भाऊ असा माणूस आहे की बुवा सगळ्यांना चला. हेच महत्वाचं आहे संप्रदायात. मला बी फोन त्यांचा कधी आला ना लगेच तारीख लिहून घेतो. भाऊ तुम्ही बिंदास्त राहा. 10-5 रुपयासाठी प्रेम वाटोळ करणे नाही. सगळ्याला वारकऱ्यांना सगळ्या गुणवानांना महाराज लोकांना कीर्तन करायला विनंती. 10-5 रुपये कुठं बी मिळतात काय नाही. सहज एखाद्याच्या घरी गेले तुम्ही चहा प्यायला. वा शेठ काय बंगला आहे काय स्वभाव आहे तुमचा. तुमच्यासारखा माणूस नाही. तो लगेच तुमच्या पायावर 2000 रुपये काढून ठेवतोय. पैसे कुठं मिळतात हो पण प्रेम मिळत नाही. प्रेम कुठं मिळतं महाराज. प्रेम अशाच ठिकाणी मिळतं. धन्यवाद दशरथ भाऊला. हा मेळ तुम्ही सगळा हा आनंद जो येतोय आज कीर्तनात हा यांच्यामुळे येतोय. 2-2 वादक आमच्याकडे 1 वादक भेटायला काय सांगावं तुम्हाला. चला फार सुंदर मेळवली मांदी वैष्णवाचे हा संप्रदाय आहे. आणि नामदेव महाराजांनी फुलवण्याचं काम केलं. तुकोबराय कळस आहे. तुकोबराय सुद्धा दीन रजनी हाची दंदा गोविंदाची पोवाडी. देव सोडता काय आवडत नव्हतं तुकोबरायला. काहीच नाही. लोक जातात देवाकडे पैसा घेऊन साधूकडे पैसा घेऊन. असलं काय आवडत नाही साधूला. साधूला फक्त देव आवडतो महाराज. देवाशिवाय काही नाही. पांडुरंग पांडुरंग
म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. देवाशिवाय काय आवडत नाही. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी कान्होबन माई वेगी भेटवाता सांदेह सांदने चाफे चंदनु देवकी नंदनु विन मज नावडे देवानी यावं भंडारा डोंगरावरतून तुकोबाराचा हात धरावा. आज बी गेले तर खूप मोठं मंदिराचं बांधकाम सुरू आहे. गेलं पाहिजे आपण. संसारातले 10-5 रुपये तिथं वर्गणी म्हणून पावती बुक फाडलं पाहिजे. प्रत्येकाने करा. एक कीर्तनाची विनंती असो साधू करता केलं पाहिजे. जावं ना हात धरावा. महाराज काव महाराज काय एवढी तक करताय तुमच्या बाबतीत संसाराच्या बाबतीत ऐकू नये महाराज. मी म्हणे काय ऐकू आलं माझ्या कानावरती आलंय माझ्या. म्हणे काय म्हणे माझ्या माय बापे बरे नाही केले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. तुकोबा इग्नोर करायची. कान्हेराळ टाकायचं मराठवाड्यातल्या भाषेत. काय करायची फूटकाच विना त्याला 2 तारा करियर सारा पंढरीच्या. जाऊ महाराज तुमच्या संसाराबद्दल मला काही बोलायचं नाही महाराज. पण महाराज एवढा जो काय तुम्ही अट्टास करताय एवढा जो काय तुम्ही प्रयत्न करताय महाराज संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. काय कर्म आहे महाराज. काय भजन आहे. काय अंतकरणातली भावना आहे. डोळ्यात देखत बरे झाले देवा निघाले दिवाळे. महाराज भजनामुळे संसार सुटला हो तुमचा. प्रश्न विचारू का. आणि विचारा ना. आणि महाराज ही काय धडपड करताय जो काय तुम्ही हा प्रयत्न करताय जो काय तुम्ही अट्टास करताय महाराज हा नेमका कशा करताय हो. महाराज म्हटले बरोबर प्रश्न विचारला. ही जी काय धडपड आहे हा जो काय प्रयत्न आहे हा जो काय अट्टास आहे ना हा अट्टास एकाच गोष्टी करताय. कशा करता महाराज तर त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात आहे.
आपले जो काय प्रयत्न जो काय अट्टास आहे एकाच गोष्टी करता. कशा करता महाराज? तर शेवटचा दिस गोड व्हावा. थांबणार आहेत आपण 10 मिनिटात. काय गोड आहे महाराज? झाला का हो शेवट गोड? म्हणे हो, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण देवाच्या गैरहजेरीत ना, देवाशिवाय नाही, शेवट तो होतो तुझी आणे गोड. म्हणजे देव काय आहे महाराज? तर देव माहेर आहे, देव माय आहे, देव बाप आहे, देव चुलता आहे. देव कोण नाही महाराज आपला? माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन विठ्ठल. माय बाप सगळे महाराज. देव सांगू का? देव देव माहेरच आहे महाराज. म्हणून लाखो वारकरी जातात, 10 लाख लोक असतात ज्ञानोबारांच्या सोहळ्यात. मी सुद्धा 20 वर्ष झालं माऊलींच्या सोहळ्यात जातो. कशा करता महाराज? आनंदासाठी, माहेर भेटण्यासाठी. एकदा 22-23 दिवसाचा प्रवास क्रॉस करून जेव्हा वारकरी जातात ना माहेरात, तर त्या माहेरातला आनंद काही वेगळाच आहे. साधं माता मावल्या दिवाळीला जर माहेरला गेल्या आपल्या, तर त्यांचा आनंद पहा. इथं वारकरी जर पंढरपूरला जात असतील आणि 23-24 दिवस जर चालून एकदा का विठ्ठल पाहितला, एकदा का देव पाहितला, की नाही या आनंदाशी जोडा. का? तर माहेर आहे, माहेरातला आनंद वेगळाच असतो. म्हणून अट्टास केलाय ना. बाई बाई जाते ग माहेराला, 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 माझ्या मुळाच्या घराला, माझ्या मुळाच्या घराला, बाई बाई जाते ग माहेराला, 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 बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, जाते ग माहेराला, जाते ग माहेराला. वा वा, काय सुंदर महाराज. बाई बाई 10 मिनिटं काय 10 मिनिटं आणखीन पुढे वाढून मिळेल ना? वाढून मिळेल ना? भेटल वाढून माझी टाइम हो. हा टाइमच ऐका जरा 10-5 मिनिटं ऐका. सुंदर आहे. बाई बाई आणि जाते ग माहेर, बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मुळाच्या घराला. असं आहे ते. माझ्या मुळाच्या घराला
शेवट गोड झाला. शेवट गोड करून घ्यायचा असेल तर देव मिळणं फार महत्वाचं आहे. आणि देव मिळावा असं वाटत असेल तर नामस्मरण करणं फार महत्वाचं आहे. ज्याचं नामस्मरण चांगलं आहे ना, बस कर्म कर्म म्हणजे काय, काहीच नाही. ठाईचं बाई सोनी, लय असं कुठं जायची गरज नाही बुवा. असं 20-20 25 25 किलोमीटर बुवा, 200-300 किलोमीटर. हा, ठाईचं बाई सोनी करा एक चित्त, आहे की नाही. जाग्यावरती बसून तुम्ही जर नामस्मरण करत असताल तर कुठे जाण्याची गरज नाही. बस कोणत्या देवाकडे जाण्याची गरज नाही. मंदिरातला देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. अपवित्र कुळातल्या मुलीचा जर शेवट गोड होत असेल तर तुमचा आमचा का होणार नाही. कानोपात्रीचा शेवट गोड होत असेल तर तुमचा आमचा का होणार नाही. जगातले हजारो उदाहरणं घ्या तुम्ही. हो, जनाबाई सुद्धा आली होती देवाकडे. का विसाबाई देव, माहेरे देव. दारातून दिंड्या चालल्या होत्या तर जाणाऱ्या दिंड्या जनाबाईंनी पाहितल्या होत्या. जाणाऱ्या दिंड्या जनाबाईंनी पाहितल्या आणि बापाला म्हटली मला पंढरपूरला यायचं. तर काय यायचं तर म्हणे विठ्ठलाला पाहायला यायचं. त्याच्यासारखा दिसायला जगात देव कुठं नाही. त्याला पाहितल्यानंतर आनंद मिळतो, त्याला पाहितल्यानंतर विसावा मिळतो. तो आनंद काय वेगळाच आहे. जनाबाई नामस्मरण करत पंढरपूरला गेली. रोज दिंडीत चालायची, रोज नामस्मरण करायची. एवढी ताकद आली महाराज नामस्मरणाने. शेवटी जनाबाई सुद्धा देवाला जवाब विचारत होती. देवा, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. महत्व आहे नामस्मरणाला. पिंगळा म्हणला असता पण वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. सप्त्यात भेटल्यावर एरवी म्हणू. आता म्हणजे असं इकडे लक्ष द्या. लोकाला काय महत्वाचं आहे. पिंगळामध्ये नुसतं आपलं पिंगळा पिंगळा असं नाही. ते थोडं नामस्मरण केलं पाहिजे. हे आमच्या विशाल महाराजांनी गाजवलेलं आहे बरं का. पिंगळा महाराष्ट्रभर मित्र आहेत आमचे. आपण नामस्मरण केलं पाहिजे. ते नाहीच केलं तर काय नुकसान होतं ते नाथ महाराजांनी सांगितलं. तुम्ही म्हणाले म्हणून म्हणतो जा. उरले 10-5 मिनिटं शिव करा नामस्मरण. महाराज लोक सांगू सांगू मेले नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. लोक आहे ते आपलं कीर्तन झालं ज्ञानेश्वरे हा हे घेणं नाही लोकाला. पण नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण असं एक तत्व आहे महाराज. कुठे जायची गरज नाही तुम्हाला. शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. देव तुमच्या घरी आल्यानंतर महाराज काय आणखीन वेगळा आनंद असू शकतो जीवनातला. म्हणून करा. जर नाहीच केलं तर त्याचं उत्तर आहे हे. मग हे जरी नाही कर
दुसरा येईल हे तरी नाही काल. हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल. शरद शेवटी काळ बांधून नेईल शरद शेवटी हो सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा. एका जनार्दनी आमची काय बाजाईल. एका जनार्दनी आमच्या काय बाधा येईल. आमची काय बाजाईल.
देव मिळण्याकरता असो 5 मिनिटात थांबणार आहेत आपण. एक आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आईंना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी याच्यासाठी आज या परिवाराने केलेला अट्टहास आहे. भजन झालं पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे. म्हणून आता हे सोपं नसतं. गायक, वादक, सिस्टीम, साऊंड सगळ्या पाहुण्यांना बोलवणं हा जो काही अट्टहास आहे, हे आईला देवाच्या पायाजवळ जागा मिळावी. प्रत्येकाला माझी विनंती, आई वडिलाला सांभाळा. सगळे महाराज लोक रोज सांगतात आहे की नाही. तो का म्हणे माय बापे अवघी देवाची रूपी ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. आईला वृद्धाश्रमात टाकत असताना आणि रोज एखाद्या वेळेस पंढरपूरला जात असताना तर पंढरपूरचा पांडुरंग कधी तुमच्या पदरात दान टाकणार नाही. पण रोज तुम्ही आई वडिलांचं दर्शन घेत असताना तर पंढरपूरला जाण्याची गरज नाही, कुठं आळंदीला जाण्याची गरज नाही आणि काशीला बी जायची गरज नाही. माय बाप केवल काशी तेने न जावे तीर्थाशी. सगळ तीर्थाची दुरी एका माता पितरे. आई वडिलांचं दर्शन घ्या. रोज आईच्या चरणावरती डोकं ठेवा. कोणत्याच देवाचं दर्शन घेण्याची तुम्हाला गरज नाही, कारण की आई वडीलच हे देव आहेत. रोज कीर्तनातून सांगतो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. नंतर आईला म्हणण्याची वेळ येऊ नये, बाळा मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. मी तुझ्यासाठी प्राण रोखले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी तूने नाही पाणी तूने नाही पाणी पाजिले. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई वाचून पोर वेगळे नाती तुटली फार. आधार आईचा मावळला दार. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग. कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेलो. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेल. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवनाला आकार. हो, हो, एवढीच आजच्या कीर्तनाची विनंती. आई वडिलांना सांभाळा. या परिवाराचा आदर्श
प्रत्येक तालुक्याने जिल्ह्याने घेतला पाहिजे आणि आपल्या आईवडिलाला सांभाळलं पाहिजे. अरे आहेत आईवडील तो तेव्हाही सांभाळलं आणि गेल्यानंतर सुद्धा बस आईवडिलांच्याच आशीर्वादाने आपलं जीवन सुरू आहे म्हणून त्यांचं पुण्यस्मरण केलं पाहिजे. हा अंतकरणातला शुद्ध भाव आहे. विडोबार ज्ञानेश्वर तुकाराम 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 आलेली लक्षपूर्वक ऐका की दुखवटे स्वीकारल्या जाणार नाहीत अशी एक सूचना आलेली म्हणून सगळ्यांना विनंती आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय क्षमा अपराध महाराज विचारे राज बोला